मित्र, मानसशास्त्रामध्ये अलीकडेच ही एक नवीन संकल्पना आपल्याकडं आपण शिक्षणशास्त्रामध्ये स्वीकारलेली आहे. किंबहुना आपण म्हणूया की या संकल्पनेकडे आपण किंवा शिक्षणशास्त्रानं अधिकचं लक्ष दिलेलं आहे. आत्तापर्यंत आपण साधारणपणे आशयाकडे जास्त लक्ष देत होतो, शिकण्याच्या पद्धतीकडे देत होतो, स्मरणाकडे देत होतो, तुमच्या ज्या बुद्धिमत्तेकडे देत होतो. परंतु सेल्फ कन्सेप्ट किंवा सेल्फ अवेअरनेस, सेल्फ कन्सेप्ट, सेल्फ कंटेम्प्लेशन या गोष्टीकडे आपण फारसं काही लक्ष देत नव्हतो. अलीकडे मात्र आपण खूप लक्ष द्यायला लागलेलो आहे. कारण असंच वाटायला लागलेलं आहे की ही गोष्ट अत्यंत सेल्फ कन्सेप्ट असेल, सेल्फ अवेअरनेस असेल, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच हा सगळा भाग आपल्या अभ्यासक्रमात D.Edच्या अभ्यासक्रमाच्या सायकोलॉजीच्या अभ्यासक्रमामध्ये घातलेला आहे, की जो आपल्या TEच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपोआपच येतो. तर आपण त्याविषयी थोडीशी आपण अधिकची माहिती घेऊया. आता ही स्वजाणीव ही जी संकल्पना आहे ती काय आहे नेमकी पहा. तर स्वतःची शरीर संपदा, वर्तन, क्षमता, समजुती, मूल्य आणि व्यक्ती म्हणून केलेले स्वतःचे मूल्यमापन या सर्वांचे संकलन म्हणजे स्व होय. म्हणजे स्व म्हणजे काय, मी कोण आहे, मी कोण आहे. तर स्वतःची शरीर संपदा, स्वतःचं वर्तन, स्वतःचे काही ॲबिलिटीज जे असतात ह्या आणि आपली मूल्य असतील, आपले काही विश्वास, श्रद्धा जे असतात, समजुती असतात आणि स्वतःच आपण मूल्यमापन करतो. मग मला असं वाटतं की नाही, मी सुंदर आहे किंवा मी उंच आहे, बुटका आहे, काय, नंतर मला या ठिकाणी मी प्रामाणिक आहे किंवा मला ह्या माझ्या क्षमता चांगल्या आहेत किंवा मला चांगलं बोलता येतं, कदाचित मला चांगलं लिहिता येत नाही परंतु चांगलं मला बोलता येतं, चांगला विचार करता येतो, चांगली कल्पना मांडता येते किंवा चांगलं चित्र काढता येतं, अशा समजुती क्षमता माझ्याकडे आहेत. पण ह्या क्षमता माझ्याकडे नाहीत. अशा पद्धतीत स्वतःचं केलेलं मूल्यमापन म्हणजे मी स्वतः उंच आहे का बुटका आहे, इतरांच्या तुलनेने कसा आहे, हुशार आहे का मंद आहे किंवा खेळाडू आहे का नाही, तर कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या गोष्टी नाहीत, या सगळ्यांचं मूल्यमापन करून त्याचं केलेलं संकलन म्हणजे स्व होय. असं रॉबर्ट बॅरन या लोकांनी मानसशास्त्र किंवा शिक्षण तज्ञांनी केलेली व्याख्या आहे. आणि सोपी व्याख्या, अगदी सोपी, अगदी स्व म्हणजे व्यक्तीचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन. स्वतःकडे कसं पाहतो आपण म्हणजे स्व. स्वतःचे शरीर सौष्ठव, क्षमता, जवळील वस्तू, व्यक्ती, स्वतःचे कुटुंब, समूह, सामाजिक मूल्य, ध्येयधोरणे या सर्वांसंबंधी धारण केलेल्या अभिवृत्ती म्हणजे सोय. हे शेरीफ. हे शेरीफ साधारण समाजशास्त्रज्ञ असल्यामुळं थोडीशी त्यांनी त्या दृष्टीने ती व्याख्या केलेली आहे की स्वतःचे शरीर सौष्ठव, क्षमता, तुमच्याकडे असलेली काही वस्तू असतील, तुमच्या जवळच्या व्यक्ती असतील, स्वतःचं कुटुंब असेल, समूह असेल आणि या सर्वांसंबंधित जे धारण केले आपले काही दृष्टिकोन त्या संबंधातले म्हणजे स्वतःच्या शरीराबद्दलचा दृष्टिकोन असेल, क्षमतेबद्दल असेल, स्वतःच्या काही व्यक्ती, स्वतःच्या जवळच्या वस्तू, प्रॉपर्टी तुमची जी असेल ती असेल म्हणा किंवा जवळच्या व्यक्ती असेल, आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक किंवा शेजारी पाजारी हे सगळे असेल, स्वतःचं कुटुंब असेल किंवा ज्या तुम्ही समूहात राहता तो समूह असेल, सामाजिक मूल्य, ह्यांच्याबद्दल तुमची वृत्ती कशी आहे आणि तुमचे ध्येय, ह्या सर्वांसंबंधित धारण केलेल्या अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड तुमचा कसा आहे तो म्हणजे सोय असं शेरीफ यांना वाटतं. कारण हे समाजशास्त्र असल्यामुळं त्यांनी त्या दृष्टीने थोडीशी व्याख्या ती मांडलेली आहे. स्वजाणीवेमध्ये शारीरिक, मानसिक क्षमता, स्वतःवरची जबाबदारी, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पैसा, स्वतःचे कुटुंब, मित्रपरिवार अशा घटकांचा समावेश होतो. आता असे या ठिकाणी असे म्हणले लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपण जे मगाशी पहिला जे आपण उल्लेख केला होता तेच या ठिकाणी आहे. म्हणजे पहिली जी व्याख्या आहे त्यातली तीच व्याख्या थोडीशी वेगळ्या पद्धतीने मांडलेली लक्षात घ्या या ठिकाणी की काय म्हणलेलं पाहिजे की स्वजाणीमध्ये शारीरिक, मानसिक क्षमता, स्वतःची जबाबदारी, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पैसा, स्वतःचे कुटुंब, मित्रपरिवार म्हणजे पहिली आणि दुसरी, तिसरी आपण म्हणूया फार तर ह्या दोन्हीचा मिलाप म्हणून आपण या ठिकाणी असा दिसतो की स्वजाणीमध्ये शारीरिक, मानसिक क्षमता जे वर दिलेलं आपण, नंतर स्वतःवरची जबाबदारी, प्रसिद्धी, प्रतिष्ठा, पैसा हे सगळ्या सामाजिक गोष्टी येतात. स्वतःचे कुटुंब, मित्रपरिवार अशा सर्व घटकांचा समावेश. नुसते ह्यांचा समावेश होत नाही,
ह्यांच्या संदर्भामध्ये तुमचा असलेला दृष्टिकोन ह्याच्या ते स्वजाणीवीमध्ये येतं. आता हे स्वजाणीव निर्मिती जी कशी होत असते ॲक्च्युली, स्वजाणीव निर्मितीतील घटक म्हणजे पहिल्यांदा व्यक्तिनिष्ठ स्वजाणीव. म्हणजे स्वतःला काय वाटतं, अशा अर्थानं सभोवतालचे भौतिक सामाजिक परिसरापेक्षा आपण स्वतः कोणत्या बाबतीत किती प्रमाणात भिन्न आहोत. म्हणजे शेजारी मुलगा त्याच्यापेक्षा मी किती हुशार आहे, ह्याच्यापेक्षा मी किती सुंदर आहे, त्याच्यापेक्षा मी किती खराब आहे, किंवा याच्यापेक्षा मी किती प्रामाणिक आहे, अशा पद्धतीची तुलना करणे. आणि हे मी जे काय आहे, मी स्वतःची तुलना इतरांच्या समाजातल्या इतर घटकांशी मी करत राहतो. ही जी आहे ती व्यक्तिनिष्ठ स्वजाणीव होय. आता वस्तुनिष्ठ स्वजाणीव, आता ही व्यक्तिनिष्ठ म्हणजे मला वाटलेली, वस्तुनिष्ठ म्हणजे थोडंसं अलिप्तपणाने केलेली. स्वतःकडे एक वस्तू म्हणून की त्रयस्थ म्हणून मी माझ्याकडे पाहायचं नाही. मला लक्षात अरे नाही बाबा, मला मार्क्स कमी पडतात, मी हुशार नाही आहे काय, मी फार हुशार नाही, मला या ठिकाणी नाही खेळता येत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की मला खेळण्याची माझ्याकडे क्षमता नाही. इतक्या तटस्थपणे आपल्याला स्वतःचा कमीपणा किंवा उणीव आहे तेही लक्षात घेणं, तसंच आपल्या चांगल्या गोष्टी देखील वस्तुनिष्ठपणे लक्षात घेणं. नाही मी ह्याच्यामध्ये हुशार आहेच, म्हणजे मला चांगले मार्क्स मिळतात, म्हणजे फिजिक्स चांगलंच आहे, अशा पद्धतीचा विचार होणं. आणि प्रतिकात्मक स्वजाणीव म्हणजे भाषेच्या माध्यमातून स्वचे प्रतिनिधित्व करणारी अमूर्त बोधात्मक प्रतिमा निर्माण करण्याची, जोपासण्याची व तिचे निरीक्षण करण्याची क्षमता म्हणजे प्रतिकात्मक स्वजाणीव होय. म्हणजे थोडंसं आता जर आपण त्याच्या वरच्या लेवलला गेलो, आपण लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण काय केलं, व्यक्तिनिष्ठ म्हणजे स्वतः, थोडक्यात काय की स्वतः थोडंसं आपण कसं श्रेष्ठ आहोत असं वाटणं, ही थोडीशी व्यक्तिनिष्ठ स्वजाणीवात येतं. वस्तुनिष्ठमध्ये कसं झालं की आपल्याला नाही असं स्वतःचं मोठेपणा किंवा स्वतःचं असं नाही, तर थोडंसं तटस्थपणे आपण केलेलं या ठिकाणी स्वतःचं निरीक्षण आहे. आणि आता येतं मात्र की ज्या काही सामाजिक बाबी प्रस्थापित झालेल्या असतात, भाषेतून, समाजातल्या काही लेखनातून, ह्याच्यातून, वाङ्मयातून, आणि त्याच्या अनुषंगानं मग स्वतःचे म्हणजे या ठिकाणी अमूर्त बोधात, म्हणजे मला समोर दिसत नाही, ह्याच्या तुलनेत मग मी कुठं आहे. म्हणजे आता या थोडंसं आदर्शात्मक म्हणू आपण, की आदर्श मानले असतात, पुस्तकातून ह्याचे काही व्यक्त झालेले असतात, याच्या संदर्भात मग मी कुठं आहे, अशा पद्धती स्वतःची जाणीव होणं. म्हणजे मग पुस्तकात एखाद्या चांगल्या नेत्याचं चरित्र असतं म्हणा, किंवा कुठल्या एखाद्या कादंबरीमध्ये एखाद्या नायकाचं चरित्र दिलं असतं, ते खूप चांगलं असतं, आणि मग मी कुठं आहे त्या ठिकाणी, त्याच्या तुलनेने मी कुठं आलेलो आहे, अशा पद्धतीने विचार होणं. आता या ठिकाणी प्रत्यक्ष कोणाची तुलना केलेली नाही, समोरच्या माणसाची तुलना केलेली नाही, शेजारच्या मुलाची तुलना केलेली नाही, तर इथं अशी अबोध म्हणजे या ठिकाणी अमूर्त अशी तुलना केलेली नाही. तर ही जी आहे ती ह्याला म्हणायचं प्रतिकात्मक स्वजाणीव. आता स्वसंकल्पने म्हणजे हा सेल्फ कन्सेप्ट आला. तर सेल्फ कन्सेप्ट म्हणजे काय, तर आंतरिक गुणवैशिष्ट्य, म्हणजे आंतरवैयक्तिक गुणवैशिष्ट्य, म्हणजे या ठिकाणी स्वसंकल्पनेचे घटक आहेत, लक्षात घ्या. आता हे जे स्वसंकल्प म्हणजे घटक आपण असं म्हणलं की ही स्वसंकल्पना जी काय त्याची ओळख व्हायची आहे, त्याच्यामध्ये आंतरिक गुणवैशिष्ट्य तुमची. आता हे आंतरिक गुणवैशिष्ट्य म्हणजे कोणती, मग अशी म्हणल्याप्रमाणे की तुमची जी अनुवांशिक मिळाली तुम्हाला गोष्टी असतील, बुद्धिमत्ता असतील, तुमच्या क्षमता असतील, तुमच्या या ठिकाणी ह्या ज्या काही काय म्हणू आपण कल्पना असेल, स्मरण असेल, तर्क असेल, बुद्धी असेल, किंवा वेगळ्या शारीरिक क्षमता असेल म्हणा, ह्या सगळ्या क्षमता, ही सगळी वैशिष्ट्य तुमची आहेत, ती आंतरवैयक्तिक हे गुणवैशिष्ट्य आहेत. तर लादलेले गुणवैशिष्ट्य म्हणजे कोणते, तर आपल्यावर झालेले संस्कार किंवा आपण करून घेतलेले संस्कार, म्हणजे मग त्याच्यामध्ये सगळ्या वृत्ती येतात ज्या समाजमान्य संस्काराचे असतात साधारणपणे. आणि मग ते आपण पण म्हणजे खरं म्हणजे प्रामाणिकपणा काही जन्मजात नसतो, तो प्रामाणिकपणा हा आपण स्वीकारलेला असतो. लादलेलं म्हणण्यापेक्षा खरं म्हणजे स्वीकारलेलं म्हणूया आपण, जे स्वीकारलेले आहेत, एका दृष्टीने लादलेले अशा अर्थानं म्हणलेलं आहे त्या ठिकाणी, कारण हे नैसर्गिक नाही म्हणून लादलेलं आहे म्हणलेलं आपण त्याला. कारण भावनेवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते, ही लादलेली असते एका दृष्टीने विचार केला तर. कारण नैसर्गिकरित्या ती व्यक्त होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवता येणं ही तुम्ही लादलेली गोष्ट आहे. मग हे बंधन घालून घेणं, हे नियंत्रण घालून घेणं, अशी गुणविशेष जे आहेत. अर्थात ही एक षड्रिपूवरचं नियंत्रण, थोडक्यात षड्रिपू आपली जी आहे त्याच्यावर आपण नियंत्रण ठेवणं, हे सगळे लादलेली गुणविशेष असतात. प्रामाणिक समाजात राहण्यासाठी, वागण्यासाठी आवश्यक असलेले जे गुणविशेष आहेत,
जे एका दृष्टीनं लादलेले आहेत. कशा अर्थानं म्हणतो मी, कारण ते नैसर्गिक गोष्टी आपल्याला करू देत नाहीत. मी मगाशी म्हणतो तुम्हाला की भूक लागली की अन्न खाणं ही नैसर्गिक गोष्ट आहे, परंतु चार चौघामध्ये बाकीची उपास्य असताना आपण खाणं हे म्हणजे हे काही समाज मान्य नाही. हे समाज मान्य नाही. मग लादलं काय त्या ठिकाणी, तुमच्यावर हे लादलेलं असतं की तू खाऊ नकोस, ही लादलेली गोष्ट असते, किंवा तुम्ही जी स्वीकारली असतं म्हणून आपण वेगळ्या अर्थानं स्वीकारली अशा अर्थानं. नंतर अभिरुची आणि कृती सामर्थ्य, तुमची काही आवड निर्माण झाली असते तुम्हाला एखादी काही गोष्टी करत असताना, कृती करत असताना, ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या तुमच्या ह्या स्वसंकल्पनेमध्ये येतात. नंतर अस्तित्ववादी घटक म्हणजे जे तुमचे जे काही असताना काही घटक जे असतात, म्हणजे तुमचा रंगरूप असेल, हे असेल, शरीरयष्टी असेल म्हणा, या सगळे अस्तित्ववादी जे घटक आहेत ते घटक असतील. आणि स्वनिर्धार म्हणजे तुम्ही काही ठरवलेले मूल्य असतील, तुम्ही ठरवलेल्या गोष्टी असतील, मी असं मला व्हायचं आहे, तुमचे ॲम्बिशन्स, आकांक्षा, जीवनाकांक्षा, जीवनमूल्य, ही सगळी याच्यामध्ये येतात. आणि तसंच आंतरिक समजुती म्हणजे तुमच्या काही श्रद्धा विकसित झालेल्या असतात. काही श्रद्धा म्हणजे तुमच्या धार्मिक श्रद्धा असतील म्हणा, कुठल्याही काही गुण कशाबद्दलची श्रद्धा असतील, देशाबद्दलच्या असतील, एखाद्या मूल्याबद्दलच्या असतील, तुमच्या देवाबद्दल असतील, विज्ञानाबद्दल कुठल्याही श्रद्धा असतील. आणि अशा काही समजुती तयार झालेल्या असतात की असं केलं की असं होतं, काय नाही बाबा हे असं केलं की पाप होतं, अशी गोष्ट केली की पाप होतं, ही तुमची समजूत असतील कधी. म्हणजे ह्या ज्या अशा समजुती असतात ह्या समजुती असतात. आणि स्वतःची जाणीव, मग अशी आपण उल्लेख केला ह्या सगळ्या ज्या जाणीवा ज्या असतात केलेल्या त्या स्वजाणीवा. आणि सामाजिक भेद म्हणजे जे काही समाजामध्ये जे काही तुम्ही वावरत असतात त्या समाजाचे जे काही भेद असतात ते भेदामध्ये तुम्ही कुठं आहात, हे सगळे जे घटक आहेत हे सगळे घटक मिळून तुमचे सेल्फ कन्सेप्ट तयार होतो. त्याला काय म्हणतो आपण, स्वसंकल्पना, सेल्फ कन्सेप्ट तयार होतो. आणि हा स्वसंकल्प किंवा ही जी काही स्वसंकल्पना आहे ही निर्माण होणं, ही अत्यंत व्यवस्थित निर्माण होणं अत्यंत आवश्यक असतं. कारण यावर तुमचं संपूर्ण पुढं व्यक्तिमत्व जे आहे, विकसन जे आहे, हे सगळं अवलंबून असतं. आणि त्या दृष्टीने स्वसंकल्पना अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. नंतर स्वचिंतन हा एक भाग आहे. तुला ही झाली स्वसंकल्पना म्हणजे माझ्याकडं काय आहे हे सगळं आपण स्वसंकल्पना म्हणजे त्या ठिकाणी आपण पुन्हा पाहूया जरा या ठिकाणी. हे सगळं मिळून माझे एक मी तयार झालो. मी कोण आहे हे सगळं माझ्यामध्ये हे आहे. हे सगळे घटक आहेत हे माझ्यामध्ये आहेत, हे मी आहे. आता मी जे काय आहे तो कसा आहे, कसा असायला हवा, या संदर्भात जे चिंतन होतं. म्हणजे व्यक्ती जेव्हा स्वतःच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक, कार्यक्षमतांचा शोध घेते, स्वतःकडे असणाऱ्या क्षमतांचा व कौशल्यांचा पडताळा घेते, पूर्वानुभवावर निष्कर्ष काढते, स्वतःची मते तयार करते, तेव्हा त्यास स्वचिंतन म्हणतात. म्हणजे काय पाहता या ठिकाणी मी असा विचार करतो. मी म्हणलं तुम्हाला की मी कोण आहे हे मला कळालं. आता स्वजाणीवेमध्ये स्वसंकल्पने मला कळालं की मी कोण आहे. पण आता मी उंच आहे, इतरांच्या तुलनेनं माझा रंग जरा खराब आहे, किंवा मी काळा आहे, किंवा मी गोरा आहे, काय जे असेल ते. नंतर माझी बुद्धी क्षमता जी आहे ती कमी आहे, किंवा साधारण आहे, किंवा जास्त आहे. मी भावनिक म्हणजे फार प्रेमळ नाही आहे, किंवा मला काय म्हणू आपण की फारसं ज्याला केअरिंग ॲटिट्यूड म्हणतो आपण, ज्याला काय म्हणतो की ज्याला काळजी करण्याची वृत्ती असावी लागते माणसामध्ये, करुणा थोडीशी असावी लागते, ती माझ्यामध्ये नाही आहे. माझ्याकडे क्षमता कमी आहेत किंवा जास्त आहेत. मी कुठलीही गोष्ट करू शकतो, हाताने एखादे काम किंवा जे ते काय हालचाली म्हणतो आपण त्याच्यात ते चांगलं करू शकतो. माझ्याकडे हे कौशल्य आहेत किंवा ही कौशल्य नाहीत. असं सगळं हे मागचं सगळं मी पूर्वानुभवून मी काय करतो की त्याचा अभ्यास करतो, विचार करतो सगळा की काय असायला पाहिजे होतं. अरे नाही, माझ्याकडे नाही बाबा, माझ्याकडे खरं मला खेळायला पाहिजे होतं, म्हणून माझ्याकडं खेळण्याची क्षमताच नाही आहे, किंवा पळण्याची क्षमता नाही माझ्याकडं, किंवा मला चांगलं अमुक एक गोष्ट करता येत नाही, मला चांगलं वाचता येत नाही म्हणा, किंवा चांगलं मला बोलता येत नाही म्हणा, किंवा मी हे खूप चांगलं करू शकतो, मला हे फार चांगलं जमतं, मला चांगले चित्र काढता येतात, मला चांगलं पळता येतं. हे असं जेव्हा आणि मग मी स्वतःबद्दल असे विचार करतो, त्याला म्हणायचं स्वचिंतन. आणि हे स्वचिंतन फार आवश्यक असतं. आणि हे बुद्धिमत्तेचं एक फार मोठं लक्षण मानलं जातं. लक्षात घ्या, ज्याला ते बिनेने जेव्हा बुद्धिमत्तेची व्याख्या केली तेव्हा त्यांनी म्हणलं की स्वतःच्या वर्तनाची चिकित्सा करता येण्याची क्षमता, बुद्धिमत्तेचा एक घटक काय त्याला मानलेलं त्यांनी, स्वतःच्या वर्तनाची चिकित्सा करता येण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता.
म्हणजे बुद्धिमत्तेचा एक फार मोठा घटक तो मानलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा हे जे स्वचिंतन आहे अत्यंत आवश्यक असतं, लक्षात घ्या. कारण हे जे स्वचिंतन आहे, हे स्वचिंतन हेच तुमचा विकास, तुमच्या व्यक्तिमत्व विकास जो व्हायचा असतो त्या विकासाला हितकारक ठरत असतं. वेळोवेळी असं तुम्हाला चिंतन करता येणं आणि चिंतन होणं तुमचं हे तुमच्या व्यक्तिविकासासाठी अत्यंत आवश्यक असतं. केवळ शिक्षकाने शिकवलं, पालकांनी सांगितलं हे ठीक आहे, पण तेहीपेक्षा स्वतःला असं चिंतन करता येणं, स्वतःला असं परीक्षण करता येणं, स्वतःच्या क्षमतांचं मूल्यमापन करता येणं हे फार आवश्यक असतं. आणि त्याच्याच आधारानं आपण आपलं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं सुधारू शकतो. मी गर्दीपासून दूर एकांतात राहून शांत चित्तानं केलेले काही विषयांचे मनन म्हणजे चिंतन होय. आता या ठिकाणी म्हणून आपल्याकडे जे पूर्वी जे काही मोठे ऋषीमुनी वगैरे म्हणतात की ते चिंतन करायचे, बाहेर जाऊन थोडंसं जंगलात राहून ते करायचे. कारण समाजात जेव्हा तुम्ही गोंगाटात राहता, माणसात राहता, त्यावेळेला काय होतं की तुम्ही मन एकाग्र करू शकत नाही, मनात वेगळे विचार यायला लागतात आणि मग त्यामुळं मूळ विषयाकडं तुमचं लक्ष न जाता तुमचं मन भरकटतं दुसरीकडं. असं भरकटू नये म्हणून मग गर्दीपासून एकांतात जाऊन असं थोडंसं शांतपणे त्याला थोडंसं आत्मनिरीक्षण म्हणूया, आपण काय इंट्रोस्पेक्शन म्हणूया, असं करणं म्हणजेच एक प्रकारचे हे चिंतन होय. आता स्वचिंतनात केल्या जाणाऱ्या बाबी कोणत्या? ज्ञान आणि माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे, ज्ञान आणि माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणे. आता हे जे काही जेव्हा मी स्वचिंतन करतो आहे त्यावेळेला काय करायला, त्या चिंतनात काय व्हायला पाहिजे, तर मी वेगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळवणं किंवा काही वेगळ्या प्रकारची नवीन माहिती मिळवणं हे केलं पाहिजे. तसं पूर्वानुभवाचा अभ्यास करणं, म्हणजे मी पूर्वी जे काही मी शिकलेलो आहे म्हणा किंवा काय अनुभव घेतलेले आहेत म्हणा त्याच्यावर विचार करणं, त्याचा अभ्यास करणं, मी त्याच्यावर विचार करणं की हा अनुभव आला की असं नंतर असं झालं असतं काय झालं असतं, त्या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळतं, आता आपण कसं वागायला पाहिजे, हा आपल्याला असा असा अनुभव आला, कुठं आला, तर मग आता काय केलं पाहिजे आपण, अशा पद्धतीनेचा विचार करणं म्हणजे अभ्यास करणं. घटना तथ्य यांचा विचार करणे, एखादी घटना घडली असेल, एखादी फॅक्ट तुमच्यासमोर आली असेल तर त्या घटनेचा विचार करणं, लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या इथं हे सगळं करतो ते आपण अत्यंत एकाग्र मनानं, एकचित्त मनानं करतो आहे, अगदी अलिप्त राहून करतो आहोत, त्याचा डिस्टर्बन्स नाही. अशा वेळेला आपण काय करतो, एखाद्या घटनेचं अत्यंत त्रयस्थपणे ही घटना काय. बऱ्याच वेळा काय होतं की आपण अशा पद्धतीने विचार करतच नाही, चिंतन आपण करतच नाही. आपण एखादी घटना घडली की इमिजिएट रिॲक्शन देऊन मोकळं होतो त्याच्यावर की त्या घटनेचं काय कारण असू शकेल, बुवा असं नसतं, असं झालं असतं का, असं का व्हावं, असं झालं नसतं तर काय झालं असतं, आणि हे जे काय हे कुणी केलं, असे अनेक अंगांचा विचार होणं, त्याच्यावर बारकाईनं विचार होणं ही गोष्ट आपल्या स्वचिंतनात अपेक्षित असते. नंतर सूक्ष्म निरीक्षणातून नोंदी घेणं, म्हणजे जे काही आपल्या सभोवतालचं जे काही विश्व आहे त्या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीचं, बारीक सारीक गोष्टीचं निरीक्षण करणं, त्या निरीक्षणातून नोंदी घेणं. म्हणजे आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसं असतील, आपले गुरु असतील, शिक्षक असतील, पालक असतील, त्यांचं वागणं कसं असतं, त्यांचं बोलणं कसं असतं, त्यांचं, आणि त्याच्यातून मग त्याचं निरीक्षण करायचं आणि त्याचं नोंद घ्यायची. कसं बोलतात आपण या ठिकाणी, समजा एखाद्या ठिकाणी जातो आणि एखादं भाषण ऐकतो आणि पटकन आपण काय करतो की चांगलं ऐकावं वाईट नुसतं एक म्हणून मोकळं होतो. नाही, ह्याच्यामध्ये काय ते कसे बोलत होते, त्यांचे कसे स्टाईल होते, हातवारे कसे करत होते, शब्द कसे वापरत होते, पॉज कुठे घेत होते, हे बारीक सारीक गोष्टीची नोंद, त्याचा विचार करणं त्याच्यावर. अशा बारीक सारीक गोष्टी म्हणजे नुसतं ऐकणंच असेल, मी पाहिलं असेल, बागेत गेलो असलो फुलं पाहत असतो आणि फुलामध्ये ह्या नाहीतर मग काय होतं पहा की ह्या सगळ्या नैसर्गिक ज्या आसपासच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्याचं निरीक्षण करून आपल्याला नोंद घेता येणं अत्यंत आवश्यक असतं. आणि हे घेणं आणि हे सगळं चिंतन म्हणजे याचं चिंतन करणं, त्याच्यावर विचार करणं. नुसतं पाहणं वेगळं, लक्षात घ्या. नुसतं एखादी आपण रस्त्याने चालून ती पाहिली गोष्ट तर त्याचं चिंतन होत नाही, ते पाहिल्यानंतर त्याच्यावर विचार होणं बारकाईने, त्याला आपण चिंतन म्हणतो. नंतर विचारात वैज्ञानिक दृष्टिकोन, म्हणजे ज्यावेळेला आपण हे सगळं चिंतन करतो आहे त्यावेळेला असं भाबडेपणानं असं विचार करण्याचा अर्थ नाही, लक्षात घ्या. अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने ते एखाद्या, मग म्हणलं तुम्हाला की एखादी घटना घडली असेल तर का घडली असेल, काय झालं असेल, म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने त्याचं काही कारण मीमांसा शोध त्याचा घेता येणं किंवा विचार करणं. जे आपल्याला माहिती की सायंटिफिक मेथड जे असते की कशा पद्धतीने एखादी घटना, कुठलीही घटना असते त्याला कारण असतंच, हे आपल्या अगोदर आपल्या सूत्र आपल्या डोक्यात घट्ट असलं पाहिजे.
मग ते घटना घडले त्याचं कारण कोणतं असलं पाहिजे, हे कारण असेल तर कोणतं असलं पाहिजे, मग कारण तर असलंच पाहिजे, कारणाशिवाय घटना घडणारच नाही. म्हणजे अशा पद्धतीने विचार करणं. नंतर केंद्र पसारी विचार प्रक्रियेचा अवलंबन करणं, म्हणजे ज्याला आपण केंद्रानुगामी आणि केंद्र पसारी दोन पद्धतीचे थिंकिंग आहेत पहा. त्याला सेंट्रिफ्युगल आणि सेंट्रिपिटल असं आपण म्हणतो इंग्रजीमध्ये. तर म्हणजे थोडक्यात असं की एकानुवरती विचार नाही करायचा, एकाच दिशेने विचार करायचा, वेगवेगळ्या अंगाने विचार करायचा. कुठल्याही गोष्टीचा भिन्न, ज्याला मराठीमध्ये दुसरा एक शब्द आहे की भिन्न दिक विचार प्रक्रिया. भिन्न दिक विचार म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार करायचा, म्हणजे एक म्हणजे वेगळे पर्यायाने विचार करायचा. एक उदाहरण तुम्हाला सांगितलं म्हणजे ते पटकन लक्षात येईल की भिन्नदिक विचार प्रक्रिया म्हणजे कशी पहा. समजा आपण रेल्वे स्टेशनवर गेलेलो आहे आणि रेल्वे आली, आपल्याकडे रिझर्वेशन नव्हतं आणि आपल्याला आता गाडीत बसून जायचं आहे आणि येतो एक डबा येतो, हळूहळू गाडी हळूहळू येत जाते आणि आपण भरायचं कुठंतरी एक डबा येतो, ते डब्यात गच्च भरले येते, गच्चून ते दारात खूप माणसं लोंबत असतात आणि मग ते म्हणतात की नाही मागचा डबा रिकाम, मागं जावं. आपण काय करतो की आपला प्रयत्न असा असतो की त्याच डब्यात घुसायचं, काय नाही आता कुठं मागं त्याच डब्यात घुसायचं. असं आपण दुसरा पर्याय शोधतच नाही की दुसऱ्यात असू शकेल, तिसऱ्यात असू शकेल. हे दुसरा तिसरा पर्याय शोधणं हा जो प्रकार असतो, जसं तिथं असतो तसंच इथं एखाद्या घटनेचे कारणं वेगवेगळे असू शकतील अशा पद्धतीनं विचार करणं म्हणजे केंद्र पसारी विचार करणं. तर अशा प्रक्रियेचा अवलंब या स्वचिंतनात व्हायला पाहिजे. नंतर पूर्वग्रहांना दूर ठेवणं, म्हणजे पूर्वग्रह ठेवून एखाद्या घटनेचा विचार करणं, चिंतन करणं चुकीचं आहे. म्हणजे आपल्या काही ग्रह असतात आपले पूर्वीचे, किंवा काही मग अशी म्हणलं की आपल्या काही समजुती असतात आणि त्या समजुतीच्या आधारानं आपण बोलतो बऱ्याच वेळेला. मग काही वेळा असं म्हणतात की पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे, आपण नेहमी अनेक वचनात काही आपण बोलतो किंवा कमी माहिती आधारानं आपण निष्कर्ष काढतो पटकन, आणि हे चुकीचे लक्षात येते. तर पूर्वग्रह न ठेवता अगदी पूर्वग्रहरहित दृष्टिकोन ठेवून एखाद्या घटनेकडे पाहणं, त्याचं चिंतन करणं अपेक्षित असतं. नंतर तर्कशक्तीचा जास्तच उपयोग करणं, म्हणजे केवळ ज्याला काय म्हणतो आपण की माहितीचा उपयोग न करता, किंवा मला माहिती आहे ते माहिती नाही, तर्काचा विचार करायचा, तर्काच्या सहाय्याने काय असं का झालं असेल, का होत असेल, का नाही, तर्क करणं, त्याचा जास्तीत जास्त उपयोग करणं. आणि कल्पनाशक्तीचा उपयोग करणं की असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, अशा पद्धतीच्या कल्पना करणं. ज्याला मग ते कदाचित काही फॅन्टॅस्टिक कल्पना असतील म्हणा, काही वास्तववादी कल्पना असतील, पण हे कल्पना करता येणं आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या कल्पना मांडता येणं, परिकल्पना ज्याला म्हणतात हायपोथेसिस मांडता येणं, ही आवश्यक असतं तिथे. आणि सामान्यीकरण करणं आणि मग काय विशिष्ट निष्कर्षाला येणं. एखाद्या संदर्भ म्हणतो मला एखाद्या आपल्या घटनेबद्दल आपण चिंतन करतो, अशी पण कल्पना करूया. ती घटना का घडली असेल, आपण पर्याय आपल्याला अनेक पर्याय आपल्या डोळ्यासमोर आले, हे ते आणि मग प्रत्येक पर्याय आपण तपासून पाहिला, नाही हे नाही शक्य, हे शक्य नाही, हे शक्य नाही, मग हे पर्याय, आणि मग शेवटी कुठल्या एखाद्या आपण कन्क्लुजनला पोचतो. आणि असे आपल्याला कन्क्लुजन येणं आवश्यक असतं की नाही की ह्याच्यावरून किंवा ही उदाहरणं आहेत, 4, 5, 6 घटना घडल्या, त्यावरून मग अमुक हे निष्कर्षाला आपण पोचतो. म्हणजे वेगवेगळ्या उदाहरणावरून एखाद्या निष्कर्षाला पोचणं किंवा वेगवेगळ्या घटनावरून एखाद्या निष्कर्षाला पोचणं, ते काय त्याचं कारणमीमांसा शोधणं, त्याला आपण सामान्यीकरण, या सगळ्या स्वचिंतनात केल्या जाणाऱ्या बाबी आहेत. नंतर स्वचिंतनासाठी आवश्यक कौशल्य कोणती, तर एखादी घटना व तिच्या कारणाचा शोध घेणे. म्हणजे आवश्यक कौशल्य तर काय, कारणाचं कसं आहे पहा की केवळ घटना पाहिली तर त्या घटनेचं आपल्याला काय करता आलं पाहिजे, विश्लेषण करता आलं पाहिजे. आणि विश्लेषण केल्यानंतर मग कारणाचा शोध. आता हे विश्लेषण कसं होतं पहा, बऱ्याच वेळा काय होतं की आपण हे पूर्वग्रहाच्या आधारानं म्हणा किंवा आपल्या अपुरे ज्ञानाच्या आधारानं म्हणा, अपुरे निरीक्षणाच्या आधाराने म्हणा, की आपण काय करतो, पटकन अगोदर लगेच निष्कर्षालाच येतो. त्याऐवजी काय व्हायला पाहिजे की कधी घटना घडली की त्याची काय कारणं असू शकतील, काय कारणं असू शकतील, ह्या वेगवेगळ्या कारणांचा शोध. भले त्यातली काही तुमच्या पुढं जे काही पहिल्यांदा कारणं येतील त्यातली कदाचित बाष्कळ असतील किंवा काही बावळटपणाची वाटतील आपल्याला, पण सगळे कारणांच्या अगोदर एक नोंद करून घेऊन किंवा आपल्या डोक्यात एक नोंद येणं, विचार हे असं असेल, ही शक्यता आहे, ही शक्यता आहे, ती शक्यता आहे, ती शक्यता आहे, ती शक्यता आहे, म्हणजे 3, 4, 5, 6 शक्यता अशा तुम्हाला करायला पाहिजे. हे जे काय हे स्वचिंतनामध्ये असं करण्याची जी काही पद्धत असते, ही कारणाचा शोध घेण्याची काही सिस्टीम आहे, ही सिस्टीम आपल्याला लक्षात यायला पाहिजे. हे कौशल्य तुमच्याकडे असायला पाहिजे, त्याशिवाय स्वचिंतनच होणार नाही. नंतर कोणत्याही घटनेसाठीचे पुरावे शोधणं,
मग अशी मला तुम्हाला की नुसती घटना घडली की ती घटना घडली तर त्या कारणात शोधायचं नाही, मग त्याला पुरावा शोधला पाहिजे. मग आता हे जे पुरावे शोधायचे मग वेगवेगळ्या पद्धती म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष म्हणा किंवा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या, आणि मग त्या पुराव्यांची पुन्हा सत्यता तपासून पाहणं, त्या पुराव्यांची सत्यता तपासून पाहणं, या सगळ्या गोष्टी ह्या स्वचिंतनात आल्या पाहिजेत. स्वचिंतन जेव्हा आपण करतो कुठल्याही गोष्टीचं आपल्या स्वतःच्याबद्दलचं वर्तनाचं सुद्धा असेल कदाचित, तर आपल्याला काय करता आलं पाहिजे, तर त्याचे पुरावा म्हणजे एखादी घटना आपल्या बाबतीत घडली, स्वतःच्या बाबतीत जरी घडली, काय समजा आपण एखाद्या परीक्षेत आपण फेल झालो अशी कल्पना करू छोट्याशा, ते का झालो, काय कारण असतील ती, आणि मग ही कारणं होती, त्याची पुरावे शोधायचे. असं झालं का नाही, मग माझ्या या ठिकाणी मी नापास झालो, बाबा माझा अभ्यास कमी पडला का, जर पुरावा शोधायचा की मी किती वेळ करत होतो अभ्यास का नाही, मग मला त्या ठिकाणी ती प्रश्नपत्रिकेमध्ये लिहिताना काय चूक झाली का, त्याचा शोध घेणं वगैरे वगैरे अशा अर्थानं. पण स्वतःच्या मताचे तौलनिक मूल्यमापन करणे म्हणजे आपली जी मतं असतात त्याची तुलना करायची की बा बरोबर आहे का, चूक आहे का, अशा पद्धतीने मूल्यमापन करता येणं. नंतर मूल्यांची गृहीतके व मूल्य संघर्ष शोधणे. आपण जी मूल्य प्रत्येक व्यक्ती काय करत असेल लक्षात घ्या, त्यांनी एक मूल्य निर्णय घेतलेले असतात, त्यांनी एक मूल्य ठरवले असतात आणि त्या मूल्यांच्या अनुषंगानंच त्याचं वर्तन घडत असतं किंवा घडावं अशाची अपेक्षा असते. आता ही जी काय मूल्य आहे, ही मूल्य तुम्ही स्वीकारताना काही तुम्ही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात, काही गोष्टी गृहीत धरून ती मूल्य तुम्ही स्वीकारलेली असतात. एक समजा अशी आपण कल्पना करूया, प्रामाणिकपणा हे मूल्य तुम्ही स्वीकारलेलं आहे, प्रामाणिकपणा हे मूल्य स्वीकारलेलं आहे आणि ते स्वीकारताना असं गृहीत धरलेलं आहे की प्रामाणिकपणानं वागलं की आपलं नुकसान होत नाही असं तुम्ही गृहीत धरलेलं आहे, बरोबर आहे. आता हे जे मूल्याचं जे गृहीत आहे की प्रामाणिकपणाचं गृहीत काय धरलं की प्रामाणिकपणे वागलं तर हे होत नाही असं तुमचं गृहीत आहे पहिल्यांदा, आणि म्हणून ते तुम्ही मूल्य स्वीकारलेलं आहे. आता असं दुसरं एखादं मूल्य असेल आणि ते मूल्य आणि हा तुमचा प्रामाणिकपणा ह्यांच्यामध्ये जो संघर्ष आहे, ह्यात काय संघर्ष होण्याचं दुसरं एखादं आहे का मूल्य, की संघर्ष होते का आपल्या प्रामाणिकपणानं वागण्यानं दुसरं एखादं मूल्य आपणच दुसरं एखादं मूल्य स्वीकारलेलं आहे त्याच्याशी कुठं संघर्ष होतो आहे का. आपण समजा असं घेतलं असेल दुसरं मूल्य काय की काय म्हणू आपण त्याला, एक परोपकार असेल म्हणा किंवा दयाळूपणा म्हणा असेल, आणि मग ते मध्ये मग मला माझा प्रामाणिकपणा आड येतो का, आड येत असलं कितपत आड येतो आहे, अशा पद्धतीनं हा जो संघर्ष हा मला शोधता येणं हे आवश्यक असतं. नंतर तार्किक कारणांचं मूल्यमापन करणं. आपण जी तार्किकता वापरतो आहे, आपण जे तर्क करतो आहे ते तर आपलं तर्क करण्याची पद्धती बरोबर आहे का, तर्क आपण जे मांडतो आहे ते तर्क बरोबर आहेत का, तर्क पद्धती आपली सदोष नाही ना. बऱ्याच वेळा असं होतं की आपला तर्कच चुकीचा होतो, पण आपण मात्र आपल्याला एक अभिमान असतो, नाही मी तर्कानंच वागत असतो, मी फार तार्किक मनुष्य आहे, लॉजिकल थिंकिंगवाला मनुष्य आहे, पण आपलं लॉजिकल थिंकिंगच मुळात चुकीच्या ह्याच्यात नाही ना. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की नेहमी हे उदाहरण सांगितलं जातं लॉजिक म्हणजे फॅलसीमध्ये. हे एक ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये अर्ध्या ग्लासमध्ये दारू घेतलेली, एक काय म्हणतो आपण त्याला, बियर घेतलेली किंवा काय व्हिस्की घेतली आणि अर्धा ग्लास पाणी घेतलं आणि तो पिला एक मनुष्य, त्याला नशा चढली. एक ग्लास घेतला, त्याच्यामध्ये रम घेतली, अर्धा ग्लास रम घेतली आणि अर्धा ग्लास पाणी घेतले, तो पिला, त्याला नशा चढली. परत तिसरा ग्लास घेतला होता, त्यामध्ये होडका घेतली, होडका दारूचा एक प्रकार आहे, तर अर्धा ग्लास घेतला, अर्धा ग्लास पाणी घेतला, तो पिला, त्याला नशा चढली. आता त्यांनी असं काय केलं, तर्क काय पहा, तिन्ही गोष्टीमध्ये कॉमन काय आहे तर पाणी आहे, आणि तिन्ही गोष्टीचा परिणाम काय आहे तर नशा येणे. मग त्यांनी असा निष्कर्ष काढला की पाण्यामुळे नशा येते. म्हणजे आता म्हणलं तर हे तर्कदृष्ट आहे किंवा तर्कनिष्ठ आहे, परंतु या ठिकाणी फॅलसी आहे. म्हणून आपलं जे काही तर्क करतो ते तर्काचं त्याचं पण आपण मूल्यमापन केलं पाहिजे. आपण जो तर्क मांडतो तो तर्क बरोबर आहे का, योग्य आहे का, अशा अर्थानं. आणि स्वतःच्या मूल्यांची आणि श्रद्धांची पुनर्रचना करणे. मग म्हणलं तुम्हाला काही आपण मूल्य जर काही मांडले असतील, काही आपल्या श्रद्धा असतील, ते कदाचित आपल्याला बदलाव्या लागतात. काही मूल्य आपल्याला बदलावी लागतात. जर आपल्याला असे अनुभव आले आणि वेगळे अनुभव आले, त्या अनुभवाच्या आधारानं आपल्याला मूल्यांची पुनर्रचना करावी लागते, पुनर्मांडणी करावी लागते. म्हणजे कदाचित काळाप्रमाणे असेल म्हणा, काय प्रसंगामुळं असेल म्हणा, किंवा अनुभवामुळं असेल म्हणा, परिस्थितीमुळं असेल म्हणा, की आपली मूल्य आपल्याला थोडीशी बदलावी लागतात किंवा त्याची पुनर्रचना करावी लागते. तर ही स्वचिंतनासाठी आवश्यक गोष्ट असते.
तसं अशी एक संकल्पना आहे की सुप्त गुण संकल्पना. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही सुप्त गुण असतातच. प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्त गुण असतातच असं म्हणणारे लोक आहेत. पहा, व्यक्तीचे असणारे गुण जेव्हा दृश्य स्वरूपात आढळत नाहीत तेव्हा त्या सुप्त गुण म्हणतात. हे काल राजसनं व्याख्या केलं. हे खरं म्हणजे व्याख्यासुद्धा कारण आपल्याला माहीत सगळ्यांना लक्षात येईल तुमच्या की सगळ्याकडे सुप्त गुण असतात. एखाद्या व्यक्तीकडे असणारे शारीरिक, मानसिक, भावनिक, कारक व सामाजिक गुण जे इतरांसमोर सहजपणे दिसून येत नाहीत अशा गुणांना सुप्त गुण म्हणतात. आता हे कसं पहा, एक साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो की बऱ्याच वेळा काय होतं की शाळेमध्ये आपण काय करतो, शिक्षक आपण विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याला आपलं एक मत बनवत असतो की आता मुलगा हुशार आहे किंवा हा थोडासा साधारण आहे किंवा हा गणितात चांगला आहे, इंग्रजी चांगलं वगैरे अशा पद्धतीनं. पण त्या व्यक्तीकडे काय वेळेला त्या मुलाकडं असा काही गुण असतो की एखादा मुलगा प्रामाणिक असतो. तो प्रामाणिकपणा पाहण्याचाच शिक्षकाला फारसा कुठे संबंध आलेला नसतो, पण तो त्याचा मुळातच प्रामाणिकपणा हा त्याचा सुप्त गुण आहे. म्हणजे त्याला कोणी म्हणलं नाही की तू प्रामाणिक राहा म्हणून. त्याला प्रामाणिक राहा म्हणून कोणी सांगितलेलं नाही, तो प्रामाणिकच आहे असं याकडून. एखादा मुलगा असा असतो की त्याला जर केअरिंग ॲटिट्यूड असतं त्याच्याकडं, म्हणजे तो दुसऱ्याची काळजी घेण्याची वृत्ती असते त्याच्यामध्ये. कोणाला काय दुखलं खोपलं गेलं की अरे काय रे तुला काय झालं बघू, नाही थांबलं आपण मलमला वगैरे वगैरे, हे सगळ्याकडचं असलं असं त्याच्याकडं असतं एखाद्याकडं. हा गुण काही सहजासहजी दिसणारा नसतो, पण तो असतो काही लोकांच्याकडं. काहींच्याकडे प्रेमळपणा असतो. म्हणजे काही लोक असं असतात की दुसऱ्याच दुःखानं सुद्धा काय एखाद्या प्राण्याला जरी थोडं दुःख झालं तर ह्यांना रडू येतं. हा प्रेमळपणा असतो. तर हे असे जे गुण असतात त्याला आपण सुप्त गुण असे म्हणतो. आणि मग प्रत्येकाकडे जन्मतः जे काही सुप्त गुण असतात आणि परिसुद्धा त्यांचा विकास होत असतो. आता हे जे सुप्त गुण असतात त्यांच्या विकासाला जर संधी मिळाली तर ते सुप्त गुण आणखी विकसित होत जातात. लक्षात घ्या, मी बोलतो तुम्हाला की त्याच्यामध्ये मुळातच केअरिंग ॲटिट्यूड आहे, म्हणजे दुसऱ्याची काळजी घेण्याचा गुण त्याच्याकडं मुळात आहे. तर तो सुप्त गुण जर विकसित व्हायचा असेल तर त्याला तशी संधी देणं, तशी परिस्थिती निर्माण करणं, तसं वातावरण तयार करणं हे शाळेचं, घराचं किंवा समाजाचं काम असतं. जेवढी त्याला तशी संधी मिळेल तेवढा त्याचा तो सुप्त गुण विकसित होत जातो. पण जर संधी मिळाली नाही तर मात्र मग तो गुण फारसा काही विकसित होत नाही. आता हे सुप्तगुण विकसन जर व्हायचं असेल तर काय करायला होतं, पहिल्यांदा सुप्तगुणाचा आपल्याला शोध घ्यायला पाहिजे. त्याचा मुलाच्या सुप्तगुणांचा शोध घेणं हे खूप अवघड प्रकारची कठीण गोष्ट असते. कारण जनरली काय होतं की आपण ॲज ए टीचर म्हणा तर काय करतात, साधारणपणे आपल्या शालेय अध्यापनासाठी आवश्यक गुण कोणते तेवढ्याचा साधारणपणे आपण विचार करतो आणि त्या दृष्टीने ते विद्यार्थ्याकडे पाहत असतो. तेव्हा त्याच्या सुप्त गुणाकडे बघायला आपल्याला फारसा वेळ राहत नाही म्हणा किंवा आपलं फारसं त्या दृष्टीने आपण पाहतही नाही त्याच्याकडं. तर आपण ते सुप्त गुणाचा शोध घ्यायला पाहिजे. नंतर सुप्त गुणाच्या प्रकटीकरणास संधी दिली पाहिजे. लक्षात घ्या, त्याकडे जे सुप्त गुण असतील, मी म्हणतो तुम्हाला की केवळ म्हणजे तुम्हाला की प्रामाणिकपणा असेल म्हणा, काही वेळा काहींच्या बाबतीत निष्ठा असते, काहींच्या बाबतीत कर्तव्य तत्परता असते. म्हणजे त्याला कोणी सांगितलं म्हणून नाही, की त्याच्यातच मुळात असते. लक्षात घ्या, काहींच्याकडे सिन्सिअरिटीज असते, म्हणजे अत्यंत सिन्सिअर असतात. काहींच्यामध्ये कमिटमेंट असते, म्हणजे ज्याला म्हणतो बांधिलकी, म्हणजे ते एखादा शब्द दिला की ते त्यासाठी वाटेल ते करतील, त्याला कुणी सांगितलेलं नसतं. पण मग आपण काय केलं पाहिजे की अशा गुणांचा जर आपल्याला विकास व्हायचा असतं त्याला प्रकटीकरणामुळे संधी दिली पाहिजे. आणि मग ते प्रकटीकरण केलं तर मग त्याला प्रबलन किंवा त्याला थोडंसं काय म्हणतात विकास होण्यासाठी त्याला प्रबलन केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे. ज्याला इन्सेंटिव्ह देऊन त्याला थोडंसं आणखी प्रोत्साहन दिलं पाहिजे. नंतर प्रत्यक्ष सुप्तगुणाचे प्रकटीकरण करायला संधी दिली पाहिजे. आणि सुप्तगुण प्रकटीकरण विकासात्मक प्रत्याभरण, म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी प्रकटीकरण केलं की त्याला ते छान, बरोबर, छान आहे किंवा ह्याच्यामध्ये हे आणखी असं तो केलं तर आणखी बरं होईल असं म्हणलं पाहिजे. आपण समजा अशी आपण कल्पना करू की त्याच्यामध्ये एक मगाशी म्हणल्याप्रमाणे दुसऱ्याबद्दल एक कणव हा त्याच्यामधले सुप्त गुण आहे आणि तो असं करतो. तो म्हणजे त्याला किंवा प्राण्याबद्दल त्याला एक ओढ आहे, प्राणी जीवनाबद्दल म्हणा किंवा त्याला भूतदया म्हणतो आपण वेगळ्या भाषेमध्ये, अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये तो गुण आहे. तर मग आपण त्याला काय केलं पाहिजे, आता मग तू असं कर की तू ह्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी तुला हे पाहायला मिळेल, तिथं त्या जंगलात ह्या वनस्पती पाहायला मिळतील किंवा हे पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं त्याचं जे काही सुप्त गुण आहे तो कसा वाढीस लागेल त्याच्या दृष्टीने त्याला थोडंसं मार्गदर्शन पण केलं पाहिजे आणि विकास त्याला फीडबॅक पण दिला पाहिजे. नाही तो हे असं कर, मग आणखी तुला हे करता येईल तुला. जसं काल मी परवा पाहिलं किंवा ते हत्तीची भाषा समजणारे काही लोक आहेत आपल्याकडं. हत्तीची भाषा काही आमच्याकडे सोलापूरची एक ग्रस्त आहे की त्यांना पक्ष्यांची भाषा बरीचशी समजते.
म्हणजे ही जी असते लक्षात घ्या, ही त्याचा हा मुळातला सुप्त गुण होता की त्या प्राण्याबद्दल किंवा पक्षाबद्दल प्रेम वाटणं आणि त्याच्यातून मग ते सगळं विकसन झालं. मग त्यांना त्या जंगलामध्ये गेल्यानंतर किंवा ते ओढ वाटली, हा जो सगळा भाग अशा अर्थानं. आणि पुन्हा सुप्त गुण प्रकट करण्यास संधी देणं आणि त्याचा पाठपुरावा करणं, पुन्हा 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 त्या गुणाचा पाठपुरावा करत राहणं हा त्यातला एक भाग असतो. आता मग शिक्षकाने काय करावे यासाठी? तर सुप्तगुणांचा शोध घेणं, मग अशी म्हणल्याप्रमाणे मार्गदर्शन करणं, त्याला प्रेरणा देणं, म्हणजे तो जो सुप्तगुण असेल ते विकसन करण्याच्या दृष्टीने त्याला प्रेरणा देणं आणि पुन्हा ते प्रबलन करणं, म्हणजे त्याला इन्सेंटिव्ह देऊन म्हणा किंवा शाबास म्हणून, छान म्हणून, ठीक म्हणून किंवा आणखी काही बक्षीस देऊन म्हणा, की त्याला ते चार चौकात त्याचा सत्कार करून म्हणा. एखादा मुलगा आहे तो सारखा एखाद्या समजा ग्राउंडवर कुठंतरी कोणाला लागलं की हा सरळ त्याला उचलून त्या मुलाला घेऊन गेलेला आहे, त्याला कुठे पट्टी लावली वगैरे असा प्रसंग घडला की पटकन त्या मुलाचा चार चौकात किंवा प्रार्थनेच्या वेळेस सर्व शाळेच्या समोर त्या मुलाचा सत्कार केला की त्या मुलाला आणखी प्रोत्साहन मिळतं की त्या पद्धतीच तो जो गुण आहे त्याचा केअरिंग ॲटिट्यूड जो आहे तो आणखी विकसित व्हायला मिळते. प्रत्याभरण करणं, मुलाला त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा त्याला सांगणं की बाबा तो असं कर तसं कर वगैरे आणि पुन्हा पाठपुरावा करणं, हे सगळं शिक्षकाची भूमिका आहे. तर ह्या दृष्टीने आपण हा घटक अभ्यासावा आणि या घटकावर एखादा प्रश्न कदाचित कारण हा घटक तुमच्या अभ्यासक्रमात आहे आणि टेटच्या अभ्यासक्रमात आहे आणि त्यामुळे नॅचरली तुमच्या टेटच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा किंवा CTETच्या अभ्यासक्रमात देखील तो आपोआपच येतो, कारण त्याने असं म्हणलेलं आहे की DEDच्या अभ्यासक्रमावर आधारित ते असेल आणि म्हणून आपण हा सुद्धा घटक सहज अभ्यासून घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.